नमस्कार, मी अरविंद बेंडगा आणि आज आपण पालघर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या प्रसूती दरम्यान महिलांचा आणि बालकांचा मृत्यू या विषयावर बोलणार आहोत। पालघर जिल्ह्यामध्ये वैद्यकीय सोयी सुविधांचा अभाव आणि कमी मनुष्यबळ, तज्ञ डॉक्टरांची कमतरता अशा अनेक समस्यामुळे, अडचणीमुळे पालघर जिल्ह्यामध्ये प्रसूती दरम्यान अनेक महिलांनी आपला जीव गमावलेला आहे। अनेक नवजात शिशूंचा मृत्यू झालेला आहे। अशीच घटना नोव्हेंबर महिन्यामध्ये डहाणू तालुक्यातील सारणी या गावातील डोंगरकर कुटुंबातील एक महिला, 26 वर्षीय महिला, या महिलेला प्रसूती दरम्यान कासा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं आणि त्याच्यानंतर तिकडून त्यांना सिल्वासा या ठिकाणी पाठवण्यात आलं। मात्र वेळेवर ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आणि अशी ही धक्कादायक घटना घडली। त्याच्यानंतर डिसेंबर मध्ये मोखाडा तालुक्यातील भुसारा कुटुंबातील एक महिलेचा दवाखान्यामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला। अशा एक ना अनेक घटना या पालघर जिल्ह्यामध्ये प्रसूती दरम्यान महिलांचा आणि बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत। आता लगतच या जानेवारी 2025 मध्ये सुद्धा एक विक्रमगड तालुक्यातील ही घटना आपल्या समोर पडवले कुटुंबाची आली आणि यामध्ये 21 वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अशा अनेक घटना, आरोग्य सोयी सुविधांचा अभाव पालघर जिल्ह्यामध्ये असल्यामुळे नवजात शिशूंना आणि प्रसूती दरम्यान आपल्या महिलांना आपला जीव गमावावा लागतोय। अशा धक्कादायक घटना आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये होत आहेत। मात्र प्रशासन या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे। गेले 2 महिन्यामध्ये अशा पालघर जिल्ह्यामध्ये घटना घडल्या तर प्रशासनाला जाग आली पाहिजे होती आणि वैद्यकीय सोयी सुविधांचा जो अभाव आहे त्या सोयी सुविधा वाढवल्या पाहिजे होत्या, ॲम्ब्युलन्सची संख्या वाढवली पाहिजे होती, तज्ञ डॉक्टर वाढवले पाहिजे होते आणि ज्या काही सोयी सुविधा बेसिक आहेत त्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केल्या गेल्या पाहिजे होत्या। मात्र छोट्या छोट्या कारणासाठी दुसऱ्या दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये पाठवलं जात असल्या कारणामुळे प्रवासादरम्यान किंवा दवाखान्यात जाताना किंवा उपचार होताना किंवा उपचार झाल्यानंतर रक्तस्वार जास्त झाल्यामुळे अशा महिलांचा, नवजात शिशूंचा मृत्यू होण्याच्या घटना या पालघर जिल्ह्यामध्ये होत आहे। कालच्या दिवशी पालघर जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये आरोग्य सोयी सुविधांच्या या गोंधळ कारभारामुळे प्रशासनाला कुठेतरी जाग आली असेल आणि आता कालच्या दिवशी त्या ठिकाणी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यामध्ये अशा ज्या घटना होत आहेत या घटना रोखण्याचं काम पालघर जिल्ह्याच्या प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येण्याचं दिसत आहे। मात्र हे कधीपर्यंत होईल हे सांगता येत नाही आणि लोकांची एकच प्रतिक्रिया यावेळी ऐकायला मिळते की पालघर जिल्ह्याचं प्रशासन अजून झोपेत आहे का? अजून किती नवजात शिशूंचं मरण बघावं लागेल आणि प्रसूती दरम्यान किती महिलांचा जीव घेईल? कधी प्रशासनाला जाग येईल असा प्रश्न उपस्थित करताना यावेळी लोक आपल्याला दिसून आले। अशी घटना या पालघर जिल्ह्यामध्ये होत आहेत। या सर्व घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत। यासाठी अशा घटनांकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन ज्या काही अद्ययावत सेवा आहेत त्या दवाखान्यामध्ये उपलब्ध केल्या पाहिजेत। ज्या सोयी सुविधांचा अभाव आहे त्या सोयी सुविधा पुरवल्या पाहिजेत। वैद्यकीय गोष्टी वाढवल्या पाहिजेत। डॉक्टरांची कमतरता, नर्सची कमतरता आहे ती भरून टाकली पाहिजे। त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्सची संख्या वाढवली पाहिजे। त्याचबरोबर
ज्या काही गोष्टी दवाखान्याला महत्वाच्या आहे, सीजर सारखा एखादा पेशंट असेल तर त्याचं सीजरही झालं पाहिजे, अशी ही व्यवस्था दवाखान्यामध्ये केली गेली तर असे प्रसूती दरम्यान होणाऱ्या महिलांच्या आणि नवजात शिशूंचे मृत्यू कुठेतरी थांबवता येतील, अशी प्रतिक्रिया यावेळी लोकांची बघावयास मिळाली.